नमस्कार. मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड 2024 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी भावना आणि आपण बघत आहात कृषी जागरण मराठी. आज आपल्याकडे देशभरातून बरेच शेतकरी आलेले आहेत. त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत. सर, तुमचा थोडासा परिचय द्या. नमस्कार. मी रवींद्र भानुदास देवरवाडे, राहणार देवळा, तालुका अंबेजोगाई आणि जिल्हा बीड. सर, तुम्ही कोणत्या पिकाची शेती करता? आमच्याकडं सगळ्यात जास्त ऊस, सोयाबीन, गहू, ज्वारी आणि हरभरा होतो. त्याच्याबरोबर आम्ही गट शेती पण आम्ही केलेली आहे. म्हणजे पाणी फाउंडेशनचं जे फार्मर कप आहे त्याच्यात उतरून गेल्या वर्षी सोयाबीनमध्ये विक्रमी उत्पादन 2 वर्षे लगातार काढलं महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे. आणि गेल्या 3 ते 4 वर्षे आमचं सह्याद्री फार्मर बालाघाट शेतकरी उत्पादक कंपनी आहे. ज्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही सेंद्रिय शेतीसुद्धा करत आहोत. त्याचं आज म्हणजे 4थं वर्ष आहे. तर म्हणजे अशा पद्धतीनं शेतीबरोबरच सामाजिक कामसुद्धा आमच्या ग्रुपचा एक देवळा श्रमकरी ग्रुप आहे. त्याच्या माध्यमातून आम्ही सामाजिक कामसुद्धा करतो. केवळ शेती नाही तर शेतीबरोबर सामाजिक कामसुद्धा आम्ही करतो. आणि सर, तुम्ही आता हे सगळं सांगितलं, तर तुम्ही अजून म्हणजे काय नवीन नवीन प्रयोग करणार आहे तुमच्या शेतीमध्ये? कृषी विज्ञान केंद्र डिगोळांबा आमच्या जे गावाच्या शेजारी आहे त्यांच्या संपर्कात आल्याच्यानंतर शेतामध्ये विविध पिकं घेतलेले आहेत. जसं रंगीत टरबूज, जी कधीच तुम्ही पाहिलं नसेल, की वरून हिरवं आणि आतून पिवळं आणि आतून लाल. तर त्याचं विक्रमी उत्पादन केलं. जवळजवळ 25 टनाच्या पुढे त्याचं उत्पादन झालं. आणि ते काही बाहेरल्या देशातसुद्धा मी पाठवलं, म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये. आणि रिलायन्स मॉल जे आहेत ते देशभरामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यामध्ये पूर्ण देशभरात, कारण कोरोनाचा पिरियड होता 2019-20च्या पिरियडला, आणि त्या पिरियडला फक्त माझ्याकडंच देशभरामध्ये ते रंगीत टरबूज पिकवलं होतं. आणि त्याला मला चांगला विक्रमी दरसुद्धा मिळाला, जे जागेहून 25 रुपये दर मिळाला. आणि रिलायन्सनं त्याची विक्री त्याच्या पुढे 150 रुपयानं केली, जे एक सामान्य शेतकऱ्याचा सुद्धा माल म्हणजे एक्सपोर्टसुद्धा होऊ शकतो आणि देशभरामधल्या सगळ्या मॉलमध्ये सुद्धा जाऊ शकतो. हे त्या प्रयोगातून मला सिद्ध झालं. आणि सर, आता हे तर झालं, तुम्ही बाहेरच्या देशांमध्ये ते एक्सपोर्ट केला, पण आपल्या इथे पण हा माल विकला जातो का? जसं आपल्या इथे कसं बाहेरून हिरवं आणि मधून लाल पिवळं किंवा बाहेरून थोडंसं पिवळ्या कलरचं जसं मधून केशरी कलरचं राहतं ते टरबूज म्हणा, खरबूज म्हणा, तर आपल्याकडे लोकांच्या पसंतीत उतरत आहे का हे? उतरतं आहे. खरं तर आपल्याकडे कसं आहे की आपल्या भारतामध्ये सर्व ग्रामीण भागात तर जास्त की एक तर फॅमिली मोठी असते आणि कमी पैशामध्ये त्यांना मोठं टरबूज खायला आवडतं, जेणेकरून कमी पैशामध्ये त्यांची गरज भागली पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्या भागात त्याची आवड असते. आणि हे नवीन म्हणून लोकांनी ते खरेदी केलं, कारण त्याला एक चांगल्या प्रकारे चवसुद्धा चांगल्या प्रकारे होते. आणि त्याच्यामुळं आपल्या इकडं असे नवीन जर प्रयोग केलं तर त्याला लोक घेतात आणि चांगले पैसेसुद्धा देतात. आणि सर, ही जे रंगीत टरबूज आहे, ही संकल्पना तुमच्या डोक्यात कशी आली की मी पण ही शेती करू म्हणून? असं कसं वाटलं तुम्हाला? रिलायन्स फाउंडेशनला, म्हणजे रिलायन्स मॉलला जे माल पुरवठा करत होते, तर त्यांनी वेगवेगळे पिकं सांगितली. मग त्यांना चांगल्या प्रकारे क्वालिटीची भेंडी लागते, चांगल्या प्रकारचे आपले शिमला मिरची लागते, किंवा चांगल्या प्रकारचे वेगवेगळे फळं लागतात, भाज्या लागतात. तर हे त्यांनी मला सांगितलं. किंवा आणि कोरोनाच्या पिरियडमध्ये असा होता की सगळ्या देशातले व्यवसाय बंद पडले होते, फक्त शेती व्यवसाय सुरू होता. आणि त्या पिरियडला त्यांच्याकडून जाणून घेतलं की त्यांची गरज काय. तर मग त्यांनी सांगितलं की असे वेगवेगळे आहेत. मग मला ही त्यांनीच संकल्पना सांगितली की मॉलमध्ये रंगीत टरबूजाला सुद्धा जास्त मागणी आहे. आणि आपल्या साधारण आपण साधे जर टरबूज केले तर जास्तीत जास्त 3 ते 7 रुपयापर्यंत दर मिळतो आपल्याला, हायस्ट 3. पण ह्याच्यात 25 रुपयाच्यापासून पुढे दर मिळाला जातो, म्हणजे 15 रुपयाच्यापासून 25 रुपयापर्यंत. तर त्यांनी ही संकल्पना सांगितली आणि त्याच्यात सांगितलं की हे बाहेरल्या तैवान देशाचं बियाणं आहे आणि ह्याच्यात रिक्स पण आहे. तर मग ते आता शेतकरी म्हणून मला ती प्रयोग पण करायला आवडला आणि रिक्स पण घ्यायला आवडली. आणि त्याच्यातून ती संकल्पना आली. आणि त्याला एक शेतकरी नात्यानं मी पहिलं म्हणजे टरबूज, पुन्हा मग झालं तर शिमला मिरची, हे वेगवेगळे पिकं घेत असतो. तर त्याची थोडी आयडिया असल्यामुळं ह्याचं चांगलं विक्रम उत्पादन त्याला लक्ष पण दिलं. आणि नॅचरल पद्धतीनं म्हणजे मिक्स पद्धतीनं ते टरबूज पिकवलं गेलं. त्याला वेगळी चवसुद्धा होती आणि ती मागणी चांगल्या प्रकारे हे झाली.
आणि सर आता हे समजा असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही पिकं घेताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला रिस्क पण आहे आणि म्हणजे खूप प्रॉब्लेम्स पण क्रिएट झाले असतील तर हे तुम्ही कसं मॅनेज केलं सगळं काही? कृषी विज्ञान केंद्र आहे, कृषी विभाग आहे, कृषी विद्यापीठ आहेत आणि आम्ही पाणी फाउंडेशनचा एक फार्मर कप म्हणजे फार्मर गट एक तयार झालेला आहे, जे एकत्र आम्ही गटानं बसून त्याची समस्या निवारण करतो. आणि जेवढं आम्हाला जे कळत नाही तर मग ती कृषी विज्ञान केंद्र आहे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ असतील, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ असतील, त्यांच्याशी सल्ला मसलत करून ह्या वेगवेगळ्या ह्याच्यावर आम्ही समस्येवर निवारण करतो. सगळ्यात पहिले आपण शेतकऱ्यांचा सन्मान करतोय, शेतकऱ्यांचा सत्कार करतोय, रेड कार्पेट टाकलंय आपण शेतकऱ्यांसाठी, तर तुम्हाला कसं वाटतंय? खरंच मी मिलेनियर अवॉर्ड इंडिया जे अवॉर्ड आहेत आणि मी जागरण कृषी ग्रुपचं मी खरंच अभिनंदन करतो की खरं तर शेतकरी केवळ हे पिकवतच नाही म्हणजे अन्नदाताच नाही तर शेतकरी ह्या पर्यावरणाचा एक रक्षक म्हणून सुद्धा. आणि जर ह्या शेतकऱ्यांना जर समजा शेतीमध्ये जैविक शेती आणि प्राकृतिक शेती आता सगळ्याची संकल्पना आली, सेंद्रिय शेतीकडे जर हा शेतकरी वळला तर माती, शेती आणि पर्यावरण ह्या दोन्हीवर मानवाचं आरोग्यसुद्धा चांगलं राहणार आहे. म्हणजे शेतीतून जर चांगलं खायला मिळालं तर मानव जिवंत राहणार आहे, कारण कोरोनानं आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवल्या आहे. कारण शेतीतून जर चांगलं खायला मिळालं, निरोगी मिळालं तर माणूससुद्धा सुदृढ राहणार आहे. आणि शेतीमध्ये जर रासायनिक केमिकलचा जर वापर नाही केला तर पर्यावरणसुद्धा म्हणजे सुरक्षित राहणार आहे. म्हणजे शेतकरी एवढा मोठा म्हणजे काम करतो की जे शास्त्रज्ञाच्या पलीकडं आहे. म्हणजे आमचे कृषी विद्यापीठ आहेत ते शास्त्रज्ञ आहेत, ते आमच्यासाठी विठ्ठल आहेत, परंतु शेतकरी जे आहे ते खरा म्हणजे ह्या धरतीचा सुद्धा रखवाला आहे आणि त्याचा सन्मान हा कृषी जागरणच्या वतीनं केलं जातं आहे. ही खरीच अभिमानाची गोष्ट आहे. एक देशाची सेवा 24 तास जवान करतात आणि काळी आईची सेवा ही शेतकरी करतो आणि त्या शेतकऱ्याचा सन्मान कृषी जागरण करतं. तर मी सर्व शेतकऱ्याच्या वतीनं कृषी जागरण ग्रुपला आणि महिंद्रा ट्रॅक्टर्स अवॉर्ड ज्यांनी नियोजित केलेलं आहे तर ह्यांच्या सगळ्यांना मी शेतकऱ्याच्या वतीनं धन्यवाद देतो. आणि आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे, कारण सन्मान एका शेतकऱ्याचा नाही तर शेतकरी संपूर्ण देशाच्या संपूर्ण जातीचा आणि आपल्या देशाला जी अन्नदाता म्हणजे भारत हा शेतीप्रधान देश म्हणलं जातं, म्हणजे देशाची ओळखच आहे आणि त्याला कुठंतरी दुर्लक्षित केलं जातं आहे. म्हणजे नोकरदाराला जर बघितलं तर डायरेक्ट खुर्ची, डायरेक्ट लोन वगैरे दिलं जातं, परंतु शेतकऱ्याला कुठंतरी त्याची अवहेलना केली जाते. तर ते दिवस येऊ नये म्हणून हा सन्मान गरजेचा आहे. आणि मी कृषी जागरण ग्रुपला खरंच मी धन्यवाद देतो की त्यांनी एवढं मोठं नियोजन केलं. आणि आता मी ग्रामीण भागातला आहे, बीड म्हणजे आमचे बीड, धाराशिव, लातूर हे 3-4 जिल्ह्याच्या बॉर्डरवर आमचं गाव आहे. म्हणजे मला कोणी ओळखत नाही, परंतु आज देशाभरात माझी एक ओळख कृषी जागरणमुळे झालेली आहे. आणि हे माझ्यासाठी नाही तर सर्व शेतकरी जातीसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि सर आता इथे देशभरातून शेतकरी आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत संवाद साधून त्यांना बघून तुम्हाला कसं वाटलं? खरंच की आता कुठंतरी एक शेतकऱ्याला सन्मान मिळाला आणि शेतकरीसुद्धा इतर नोकरदार जे आहेत किंवा व्यावसायिक आहेत तर त्यांच्यासारखा म्हणजे ट्रॅव्हलिंग करून एरोप्लेननं किंवा बाकीच्या ह्याच्यामध्ये येतो आणि त्यांच्या जी शेतीतले म्हणजे जी उत्पादन हे आहे ती मग शेतकऱ्याकडे बघितलं जातं की सतत कर्जबाजारी राहणारा किंवा आत्महत्या करणारा. तर कुठंतरी शेतीची जर काळ्या आईची जर आपण इमानदारीनं सेवा केली तर शेतकरीसुद्धा एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीसारखा राहू शकतो. आणि त्यांच्यातून वेगवेगळे प्रयोग करणं, त्यांनी बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या चर्चेतून इथं आल्या आणि आपण सुद्धा मग ते करते तर आपण का करू शकत नव्हते, हे सुद्धा संकल्पना या ठिकाणी मला कळाली. आणि सर तुम्ही आता नवीन पिढीला, नवीन जे युवा शेतकरी त्यांना काय सांगाल? खरं तर इथून पुढे मानवाला जिवंत जर राहायचं असेल तर त्याला चांगलं अन्न मिळायला पाहिजे आणि शेतीकडे व्यवसाय म्हणून तरुण पिढीनं शेतीकडे बघावं, नवीन नवीन शोध शेतीमध्ये करावे आणि जेवढं आपल्याला म्हणजे विषमुक्त अन्न तयार करता येतं तेवढं शेतीतून विषमुक्त अन्न तयार करावं. म्हणजे आपण ऐकलं आहे किंवा फॅमिली डॉक्टर आपण पिक्चरमध्ये हे ते बघतो, तर येणाऱ्या काळामध्ये आता फॅमिली शेतकरीसुद्धा संकल्पना येईल आणि फॅमिली शेतीसुद्धा येणार आहे. कारण जर माणसाला जिवंत राहायचं असेल तर पैसा खाऊन उपयोग नाही आणि अन्न कुठल्याच फॅक्टरीत तयार होत नाही, ती फक्त काळ्या आईत जिवंत राहते. मग काळ्या आई जर आपली जिवंत राहील, माती, शेती आणि शेतकरी जिवंत राहिला तरच
येणारी मानवजाती सुद्धा म्हणजे जिवंत राहणार आहे. तर येणाऱ्या ज्या तरुण पिढीसाठी शेती हा व्यवसाय खूप मोठा नोकरीची संधी आणि एक मोठं व्यासपीठ आहे. फक्त त्याची ओळखणं ही काळाची गरज आहे आणि ज्यांनी ओळखलं ते यापुढे सगळ्यात जास्त जर समाधानी जर असेल तर फक्त शेतकरी असणार आहे, दुसरा कोणीच नाही. कारण त्याच्याकडे सगळी गोष्टी आहे, कारण मातीतूनच सगळं पीक उगवणार आहे आणि त्याच्याकडे त्याला जिवंत राहायचं असेल तर ती मातीतूनच खाणार आहे. धन्यवाद सर तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल. जसं की आताच सरांनी सांगितलं, जर काळ्या मातीची आपण प्रामाणिकपणे जर सेवा केली तर आपणही यशस्वी होऊ शकतो. अशाच अधिक माहितीसाठी बघत राहा कृषी जागरण मराठी. धन्यवाद.